विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीची आचारसंहिता धाराशिव, लातूर आणि बीड जिल्ह्यात लागू झाली. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023च्या कलम 163 अंतर्गत विविध निर्बंध लागू करण्यात आले आहेत. 18 मे ते 25 जून 2026 या कालावधीत नियमभंग करणाऱ्यांवर थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश प्रशासनाने दिले. निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यानंतर मार्गदर्शक सूचनांनुसार नगरपरिषद प्रशासनाने अनधिकृत होर्डिंग्स, बॅनर, पोस्टर्स हटविणे, सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आलेले राजकीय फलक काढणे, तसेच शासकीय इमारती, सार्वजनिक भिंती, रस्ते, पदपथ, बस स्थानके, उद्याने व क्रीडांगणे आदी ठिकाणी विशेष पथकाद्वारे नियमित पाहणी करणे आवश्यक आहे. याबाबतचा अहवाल निवडणूक निर्णय अधिकारी आणि जिल्हा प्रशासनाला सादर करणेही बंधनकारक आहे. नमस्कार, मी बालाजी शिंदे आणि तुम्ही पाहताय लोकाशा टीव्ही. बीड शहरात या नियमांची प्रभावी अंमलबजावणी होताना दिसत नसल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर ढवळे यांनी केलाय. गेल्या 2 दिवसात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे अनेक घरांवरील पत्रे उडून गेली, तर मोठमोठी झाडेही कोसळली. असे असतानाही शहरातील विविध चौकांमध्ये तसेच नगर परिषद आणि इतर शासकीय विभागांच्या जागांवर मोठ्या प्रमाणात लोखंडी सांगाड्यांसह होर्डिंग्स उभं असल्याचं चित्र आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद, नगर परिषद तसेच कुष्ठरोग विभागाच्या परिसरातही धोकादायक स्वरूपाचं अनधिकृत लोखंडी सांगाडे उभारण्यात आले. अधिकृतरित्या केवळ 80 होर्डिंग्सना परवानगी असताना शहरात सुमारे 600हून अधिक अनधिकृत होर्डिंग्सचे सांगाडे उभारण्यात आल्याचा दावा ढवळे यांनी केलाय. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असून वादळी वाऱ्यांमुळे हे अवाढव्य लोखंडी सांगाडे कोसळून मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुंबईतील घाटकोपर येथे होर्डिंग्स कोसळून 17 जणांचा मृत्यू झालेल्या दुर्घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी उपायुक्त, नगर परिषद प्रशासन संचालनालय मुंबई यांनी 17 मे 2024 रोजी सर्व संबंधित नगर परिषदांना विनापरवाना होर्डिंग्स, बॅनर व फलकांचे लोखंडी ढाचे 24 तासात हटविण्याचे आदेश दिले होते. अन्यथा संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या होत्या. तरी देखील बीड नगर परिषद प्रशासनाकडून या आदेशांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत मुंबईतील घाटकोपर सारख्या दुर्घटनेची वाट प्रशासन पाहत आहे काय, असा सवाल बीड शहरातील नागरिक सध्या उपस्थित करत आहेत. अशाच ताज्या अपडेटसाठी लोकाशा टीव्हीला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका.